सुस्वागतम सुस्वागतम मित्र, आज 27 फेब्रुवारी राजभाषा मराठी दिन आणि हा मराठी दिन आपण ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने एका अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यांनी मराठीचा झेंडा अटके पार नेला अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। चला तर मग जाऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मित्र, आज मराठी राजभाषा दिवस आणि या राजभाषा दिवसाच्या निमित्ताने आपण अनोख्या पद्धतीने हा साजरा करणार आहोत। या कार्यक्रमामध्ये परंपरागत ज्या ओव्या आहेत या ओव्यांचा समावेश आपण या कार्यक्रमामध्ये करतोय। त्याचबरोबर गीत गायन असेल, तसेच कथाकथन असेल, अशा अनोख्या पद्धतीचा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर सादर करण्यासाठी जात आहोत। मराठी भाषेची थोरवी आपण सर्वजण जाणताच। ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये मराठीचा उल्लेख केलाय की अमृतातेही पैजा जिंकी, म्हणजे अमृताबरोबर जर पैज लावली तर त्याच्यामध्ये सुद्धा मराठी जिंकेल असा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये केला गेलेला आहे। आज ही भाषा सुमारे 2500 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे। 113 देशांमध्ये 12 कोटी लोक आज मराठी बोलतायत आणि एवढी ही अजरामर असणारी ही भाषा, तिला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे। आज मराठी दिनाचं औचित्य साधून आम्ही आंतरजालाच्या माध्यमातून लोकांकडून ध्वनिचित्रफिती मागवून त्याचा एक व्हिडिओ आपणासमोर आम्ही सादर करणार आहोत। या व्हिडिओला आपला उदंड प्रतिसाद लाभेल अशी आशा करतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे आम्ही वळतो। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण करत असताना दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करतो। याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच दीप प्रज्वलनाने करणार आहोत। नमस्कार, मी मुक्ता समीर जोशी, प्रसिद्ध मराठी साहित्यिक विवा शिरवाडकर यांच्या मराठी भाषेतील योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आज मी याच विवा शिरवाडकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, परंतु लहानपणीच त्यांना त्यांच्या काकांनी दत्तक घेतले म्हणून त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलण्यात आले। त्यांना कुसुम नावाची एक लहान बहीण होती आणि कुसुमचा मोठा भाऊ म्हणजे अग्रज म्हणून त्यांचे कुसुमाग्रज असे टोपण नाव पडले आणि याच नावाने पुढे ते लेखन करू लागले।
त्यांनी अनेक काव्यसंग्रह, कथा, कादंबऱ्या, लेख आणि नाटकं लिहिली. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांनी 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. सन 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट या नाटकाला साहित्यिक अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांचे हे नाटक खूप गाजले. वि. वा. शिरवाडकर यांनी 1990 साली नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची एक संस्था सुरू केली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून गरीब व दलित लोकांना मदत केली. अशा या थोर साहित्यिकाचा 10 मार्च 1999 रोजी नाशिकच्या राहत्या घरात मृत्यू झाला. माझी ओवी पहिला माझा नेम, तुळशी मागे राम पोथी वाची. दुसरी माझी ओवी दूध नाही कोठे, ध्यानी मनी भेटे श्रीहरी नारायण. तिसरी माझी ओवी तीन तिरकुटाचे परी, महाविष्णुवरी तुळशी पत्र. चवथी माझी ओवी चार चवथीचे चांदा, मोती तुझे भांगा अंबाबाई. पाचवी माझी होवी पाच ग पांडवाना, पाठीच्या भावंडाना आयुष्य विद्या यावी. सहावी माझी ओवी सावलीची छाया पडे, तुझ्या गर्भाला तेज चढे वैनीबाई. सातवी माझी ओवी सात सप्त ऋषी, कौसल्येचे कुशी रामचंद्र. आठवी माझी ओवी आठ अट्टे पट्टे, देवाजींचे ओटे रंगविले. नववी माझी ओवी नववीला डोहाळे, चंद्र सूर्य खेळे आभाळात. दहावी माझी ओवी दहा दश हे गाईन, लक्ष्मी होईन संसाराची. चुलीवरची खीर एकदा पुरीला असली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली. काही केल्या फुलेना जरा सुद्धा फुलेना, गाऱ्याने टोचलं तेही तिला बोचलं. अशी थट्टा पुरीच्या काय झाला डसली. पुरी झाली लाल तिचे फुगले गाल, मन आले भरू डोळे लागले धरू. तिथून उठून तरा टाटात जाऊन बसली. खीर थंड झाली वाटीत बसून आली, लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली. पुरी जाई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐककडे. पण चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला असली, तिकडून ताई आली तिने युक्ती केली. खिरीची आणि पुरीची खूप गट्टी झाली, तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली.
मी कोण परांजपे. आज मी मंदाकिनी गोडसे यांची भेळ ही कविता सादर करीत आहे. आई आई कर ना गं भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ. एवढे कसले नाराज होता, भेळ करू बघता बघता. चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत. टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर. पाणी खजूर थोडी चिंच, थोडं तिखट थोडं मीठ. मिळून मिसळून टाका छान नीट. गोल बसा गाला तसा, वाटून घ्या पसा पसा. बघता बघता चट्टा मट्टा, कागद नक्की डब्यात टाका. धन्यवाद. नमस्कार, मी वैदेही गाडगे. मराठी भाषा दिनानिमित्त मी विंदा करंदीकर यांची एक कविता सादर करते. कवितेचे नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही, चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, आता ये 72. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. नमस्कार, मी पूर्वा परांजपे. आज मी माझी स्वरचित कविता राजभाषा दिनानिमित्त सादर करीत आहे. गाणं. शब्द जेव्हा सूर होतात, बंध सारे दूर होतात. शब्द जेव्हा सूर होतात, बंध सारे दूर होतात. जशी कळ्यांची फुले होतात, तशी शब्दांची गाणी होतात. गाणं असतं श्वासाचं, गाणं असतं श्वासाचं, स्वप्नामधल्या भासांचं. पहिल्या वहिल्या भेटीतल्या मोरपंखी स्पर्शाचं. गाणं असतं झुळूक हलकी, गाणं असतं झुळूक हलकी वसंताच्या वाऱ्याची. गाणं असतं झुळूक हलकी वसंताच्या वाऱ्याची. गाणं असतं नितळ पहाट मंद शुक्र ताऱ्याची. गाणं असतं भव्य दिव्य, गाणं असतं भव्य दिव्य देशाभिमान जपणारं. गाणं असतं भव्य दिव्य देशाभिमान जपणारं, अन्यायाच्या निखाऱ्यावर लाल बुंद तापणारं. गाणं असतं जहाल जहरी, गाणं असतं जहाल जहरी अंतःकरण जाळणारं. गाणं असतं जहाल जहरी अंतःकरण जाळणारं. गाणं असतं जखमेवरती ओली फुंकर घालणारं. गाणं कधी होऊन येतं स्पर्श कुणा आईचा. गाणं कधी होऊन येतं स्पर्श कुणा आईचा. पाठीवरती थरथरणारा प्रेमळ हात मायेचा. गाणं कधीच संपत नाही बरं का, गाणं कधीच संपत नाही. ओठ आपले थकले तरी, गाणं कधीच संपत नाही. ओठ आपले थकले तरी, दुसऱ्या ओठी ते अलगद जातं आपण नको म्हटलं तर, आपण नको म्हटलं तर. धन्यवाद. जगात नवल करुती रम्य किती दिसे. मीर विमल परी शोभते, शोभते परी गगनात चंद्र देवी तुझी प्रगती कोरली. मंदवात सुटून कुसुम गंध गरवळे, हा गंधन सूर्य शशी तुझे पसरले. नमस्कार, मी चारुता चंद्रहास गाडगे अणसुरे. आज मी तुम्हाला मराठी भाषा दिनानिमित्तानं साडी आणि मिडी यांच्यातला प्रेमळ वादसंवाद ऐकवणार.
एकदा तावानं भांडू लागली. माहिती आहे कोणाची जोडी? ती होती तोकडी मिडी आणि नऊवारी साडी. साडी म्हणाली, अगं टवळे माझ्या देशात आलीस, बघता बघता माझी जागा बरी ग बळकावलीस. माझी कशी सोजवळ पायघोळ छबी, तुझा कसला लोडा अवतार. तुझ्या नादी लागल्या पोरी आणि होऊन मी बसले तडीपार. माझी सुंदर सख्खी काचोळी, तिचाही झालाय असाच घात. चोळीबरोबर बांगडीही गेली, होऊन बसले धोंडे हात. कपाळाची चंद्रकोर अशी कशी असताना गेली, खोपा गेला वेणी गेली, सारी चेहऱ्याची रयाच गेली. माझा आपला साधाच वेश, पण कसा डौलदार दिसे बांधा. जीन्सने घातलाय गोंधळ सावळा, बांधा कसला साराच वांधा. आई कुठली नि मुलगी कुठली, सांगता तरी येतंय काय. शिंग मोडून वासरात शिरलेली, गायत जणू नव्हे काय. मुलगी येते वयात जेव्हा, प्रत्येक आई धास्तावलेली. स्त्री पुरुष समानतेच्या वृक्षाला ही फळे आहेत लागलेली. आजी आजोबा झाले कालबाह्य, चालू लागले वृद्धाश्रमाची वाट. आपलं म्हणून काही राहिलंच नाही, डोक्यावर ठेवल्या पाश्चात्यांनी. सगळीकडेच झाले पडझड, डागडुजी तरी करावी कुठे. विचार खुंटलेत मोकाट सगळे, व्यथा तरी सांगावी कोणास. टीव्हीवरच्या मालिकांनी घातलाय असाच मनसोक्त धुडघूस. कुटुंब संस्था, विवाह संस्था याविषयी सुरू झाली हलकी धुसफूस. प्रत्येक मालिकेत विवाहबाह्य संबंध, आता झाली हद्द खरोखरी. मुलाबाळांनाही वाटू लागले हे असंच असतं का हो का घरोघरी. खरं सांगा, खरं काय नाही खोटं काय. डोक्यात गोंधळ माजलाय बराच. जनरेशन गॅप ठीक आहे, पण मामला यापुढे गेलाय केव्हाच. मिडी म्हणाली, बाई ग बाई, केवढं तुझ्या डोक्यात साठलंय काही बाई. असं मला दोष देताना तुझ्याही पायाखाली जळतंय काही. आपलेच दात नि आपलेच ओठ, समजते मला तुझी व्यथा. पण इतकं काही बिघडलेलं नाही की सारखी गावीस तुझी रडकाता. वरवरच्या वेशावर जाऊ नकोस, काढू नकोस सारखा उम्हाळा. संतांनीच म्हटलं आहे ना, वेश बावळा परी अंतरी नाना काळा. तुमचे संस्कार इतक्या पोकळ पायांवर नक्कीच उभे नाही. उंबरठ्याची मर्यादा जाणतात त्या, ओलांडून नक्कीच जाणार नाही. बुद्धीचे हे दैवी वरदान वाया नाही घालवायचं. वैचारिक बुरशी बाजूस सारून नितळ पाण्यात डोकवायचं. आता तर माझ्या अतिक्रमणाचा विचार तुझ्या मनात येणार नाही. साडी का मिडी प्रश्नच मिटला. सांग पाहू खरं की नाही, सांग पाहू खरं की नाही. धन्यवाद. नमस्कार, मी सौ नीला निलेश केळकर. आज मराठी राज्यभाषा दिन, त्यानिमित्ताने कविता सादर करते. कोणतीही स्त्री असो, जीन्स टॉप घालून ती लवकर तयार होऊ शकते, परंतु भरजरी शालू नेसून दागदागिने घालून बाहेर येणारी स्त्री ही वेळ घेणारच. अर्थात त्यानुसार आहे आपली मराठी भाषा. काना, मात्रा, वेलांटी, उकार, स्वल्पविराम, अनुस्वार यांचे दागदागिने लिहूनच तर ते समोर येतात. अशा या मराठी भाषेची माहिती सांगते या कवितेतून. शृंगार मराठीचा. अनुस्वारी शुभ कुंकुमते भाळी सौदामिनी, प्रश्नचिन्ही डुलती झुमते सुंदर तवकानी, नाकावरती स्वल्प विरामी शोभे तव रचनी, काना काना मुख निमाला खुलवी तुझ मानिनी, वेलांटीचा पदर शोभे तुझिया माथ्याला, मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेलीवर माळ्याला, उद्गारांचा तोगे छल्ला लटके कमरेला, अवतरणांच्या बटा मनोहर भगती चेहऱ्याला, उकाराचे पैंगण छुमछुम पदकमलांच्या वरी, पूर्णविरामी तिलोत्तमतो शोभे गालावरी, पूर्णविरामी तिलोत्तमतो शोभे गालावरी. अशी आहे ही आपली मराठी भाषा. साभार व्हॉट्सॲप. धन्यवाद. गोल से ही दुनिया निक, गोल से रुपया, सूर्य फिरे हा पृथ्वी भवती, फिरते रुपया भवती दुनिया, रुपया भवती दुनिया. मजूर राबती हुजूर हासती, घामावरती दाम वेचिती, तिकिटावरती अश्रू ढाळती, पोटासाठी करीती विक्रय, अबला पुलिकाया, रुपया भवती दुनिया,
फिरते रुपया भवती दुनिया नाण्यावरती नाचे मैना अभिमानाच्या झुकती माना झोपडीत हे बाळ भुकेले पोटाला स्तव पाजायाला नाही कवडी माया फिरते रुपया भवती दुनिया. नमस्कार, मी मृदुला पटवर्धन मराठी राजभाषा दिनानिमित्त एक छानशी कविता सादर करत आहे. तिचं नाव आहे ही माझी माय मराठी. अलवार कधी तलवार कधी पैठणी सुबक नऊवार कधी कधी कस्तुरीचा दरवळ दैवी ती सप्तसुरांवर स्वार कधी डौलात फडकते रायगडी नाचते कधी भीमे काठी ही माझी माय मराठी ही माझी माय मराठी ही माझी माय मराठी ही माझी माय मराठी. श्वासातील झिंग मराठी जगण्याचा थाट मराठी या संस्कृतीच्या पदराचा जरतार काट मराठी भिडतो आवेश मराठी जडतो संस्कार मराठी मातीच्या अभिमानासाठी लढतो झुंजार मराठी ही माझी माय मराठी ही माझी माय मराठी ही माझी माय मराठी ही माझी माय मराठी. धन्यवाद. माझं नाव मैथिली समीर जोशी. मी आज मराठी भाषा दिन आहे म्हणून एक कविता सादर करणार आहे. बिंग बिंग बिंगो रे डिंग डिंग डिंगो घरभर फिरली चक्कर येऊन पडली घरभर फिरली चक्कर येऊन पडली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली घरभर भटकून धुबक्कन धडकली किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला गवत खायला बागेत पळाला गवत खायला बागेत पळाला निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली पोऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली वाळाशी खेळली खेळ खेळ खेळली दमून बागून कपाटात झोपली दमून बागून कपाटात झोपली. धन्यवाद. नमस्कार, मी हर्षा परांजपे. आज मराठी राजभाषा दिन या निमित्ताने मी कविवर्य कुसुमाग्रज यांची एक छोटीशी कविता सादर करते. ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माय पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत उठला पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा. धन्यवाद.
नमस्कार, माझं नाव श्रेया अरुण जोशी. कवितेचं शीर्षक आहे माणूस केलत तुम्ही मला. कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता आहे, सादर करते. इतकं दिलत, इतकं दिलत, इतकं दिलत तुम्ही मला. इतकं दिलत, इतकं दिलत, इतकं दिलत तुम्ही मला. खरं सांगतो, खरं सांगतो, माणूस केलत तुम्ही मला. पावसाळ्यात तर वर्षावाला भीती नव्हती. पावसाळ्यात तर वर्षावाला भीती नव्हती. माझी ओंजळ कधी सुद्धा रीती नव्हती. पावसाळ्यात तर वर्षावाला भीती नव्हती. माझी ओंजळ कधी सुद्धा रीती नव्हती. पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या. पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या. मला शोधत घरी आल्या, इतकं दिलत. तसा मी माझ्यातच गुंग होतो. स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो. स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो. मीच माझ्या खुशीचा रंग होतो. तरी तुम्ही मानून घेतलत, माझं मन जाणून घेतलत, इतकं दिलत. भिवून माझ्या सावलीला पळत होतो. नको त्या वळणावर वळत होतो. भिवून माझ्या सावलीला पळत होतो. नको त्या वळणावर वळत होतो. एकलेपणात हताश होऊन जळत होतो. तुम्ही मला भिजवलं, हिरवगार रुजवलं. भिवून माझ्या सावलीला पळत होतो. नको त्या वळणावर वळत होतो. एकलेपणात हताश होऊन जळत होतो. तुम्ही मला भिजवलं, हिरवगार रुजवलं, इतकं दिलत. तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना, तुमच्या मायेत चिंब भिजून हाताना, तुमच्या समोर उभं राहून गाताना, मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. तुमच्या समोर उभं राहून गाताना मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. डोळ्यात जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं असतात. खूप छान लिहिलंय. डोळ्यात जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं असतात. इतकं दिलत, इतकं दिलत, इतकं दिलत. नमस्कार, आपणासमोर एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे आयुष्य. आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही. आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही. एकाच घरात राहून आम्ही एकमेकास दिसत नाही. हरवला तो आपापसातला जिव्हाळ्याचा संवाद. एकमेकास दोष देऊन नित्य चाले वादविवाद. धाव धावतो आहे, दिशा मात्र कळत नाही. हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. इतकं जगून झालं पण जगायला वेळ नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. क्षण येईल असा घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवनाचा प्रवास. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. धन्यवाद. मी संध्या परांजपे. मी कविता सादर करीत आहे. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत. ज्ञानोबाची तुकयाची मुक्तेशाची जनाईची. माझ्या मराठीची गोडी रामदास शिवाजीची. यारे अवघे जण
हाक माय मराठीची. बंद खळाला गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची. डफ तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी. मुजऱ्याची मान करी वीराची ही माय बोली. नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर. कोवळी कवी सावली पहाटेच्या जात्यावर. हिचे स्वरूप देखणे हिची चाल तडफेची. हिच्या नेत्री प्रभा दाटे सात्विकाची कांचनाची. कृष्णा गोदा सिंधू जळ हिची वाढवी ती कांती. आचार्याचे आशीर्वाद हिच्या मुखी वेद होती. माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी. अवनत होई माथा मुखी उमटते ओवी. धन्यवाद. राम जाते मी कामाला, राम जाते मी कामाला, मला निरोप रामाला नमस्कार, मला निरोप रामाला नमस्कार. नमस्कार. मराठी दिनानिमित्त कुसुमाग्रज यांची एक कविता मी आपणासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे साऱ्याच कळ्यांना. साऱ्याच कळ्यांना. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. मातीमधला वतनवास आकाशावर कोरण्याचा. आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात. प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो कमळ असो कळी असो गटारातील. गुलाब असो कमळ असो कळी असो गटारातील. तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळीत जागत असतो. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा. निर्धार फूल होण्याचा. दिमाखाने दिसण्याचा अन सुगंधाने असण्याचा. सुगंधाने असण्याचा. धन्यवाद. नमस्कार. मराठी राजभाषा दिनानिमित्त मी आदित्य परांजपे भारताचे संविधान सादर करीत आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. मी सौ सई समीर जोशी. आज मराठी राजभाषा दिन आहे आणि त्यानिमित्त मी एक कविता सादर करणार आहे. आपण सगळ्यांनी लहानपणापासून म्हणजे 5वी 6वीपासून साधारणतः व्याकरण शिकायला लागल्यावर पुल्लिंग स्त्रीलिंग वाचक हे शब्द पाहिले असतीलच. पण त्याच शब्दांची सांगड घालून एक सुंदरशी कविता माझ्या वाचनात आली. लीलाताई पाटील यांनी लिहिलेली ही कविता आहे. ती मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. कधी काळी पुरुषांनी शब्दकोश लिहिला. कधी काळी पुरुषांनी शब्दकोश लिहिला. पुरुषवाचक शब्दांना मोठा आशय दिला. त्यांच्या ज्ञानापुढे सगळे वाकले टिपले. स्त्रियांचे तर माथे चुकले. पण आता वाटते ते जरा चुकले. ऐका हा ते शब्द. ती माती तो मळा. ती गुंज तो तोळा. ती टेकडी तो पर्वत. ती वघळ तो तलाव. ती खिचडी आणि तो पुलाव. ती तान तो ख्याल. ती झोपडी तो महाल.
सुगंध, ती वेदना तो आनंद, ती रात्र तो प्रकाश, ती धुंदी तो विलास, ती गाथा तो ग्रंथ, ती जमात तो पंथ, ती बैलगाडी आणि तो रथ, ती पायवाट तो पथ, ती मिरी मिरची लवंग मोहरी चटणी आणि तो या सर्वांचा मसाला. पहा झाली कशी वाटणी. ती ताबडतोब सुकणारी पालेभाजी, तो मात्र टिकणारा कांदा बटाटा बदाम आणि बेदाणा. ती घरघर तो घास, ती घटिका तो तास, ती चिल्लर तो पैसा, ती घुरटी तो डाका, ती मोरी ती धूळ, ती चूल ती महागाई. रोगराई मरियाई होई आणि तो मात्र उपचार होई, डोस इलाज धन्वंतरी होई. नव्या युगातल्या नव्या गोष्टीतही त्यांचीच मिरासदारी. स्त्रीवाचक शब्दांची किती दावेदारी. ती पीपी वाजणारी बाजाची पेटी, तो रेडिओ टीव्ही फ्रीज होई. ती चक्की तो मिक्सर, ती चूल तो गिझर, ती कडी आणि तो लॅच, ती शेगडी तो गॅस. पण आहे विश्वास, कधीतरी लिहू शब्दकोश पुन्हा. बदलून टाकू वेलांटी मात्रे काना, निस्तरू पुरुषांचा गुन्हा. साभार लीलाताई पाटील. धन्यवाद. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची, ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्धांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा मराठी दिनाचा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याने यशस्वी झाला त्या सर्व कलाकारांचे मी संघाच्या वतीने आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या लोकांचं सहकार्य लाभलं अशा ज्ञात अज्ञात सर्व लोकांचे आभार मानून आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.